सुंदर मूर्ती आहे. मला वाटतं की ही खेतवाडीची मूर्ती आहे आणि काय जबराट मूर्ती आहे मित्रांनो, कारण की रथ अवतार आहे. समोर सिंह आहेत आणि सिंहाच्या रथावरती बसलेली उभी मूर्ती आहे. कशी आहे मूर्ती? एक नंबर. अशा भारी वाटली ना आतापर्यंतची बाप मूर्ती गणपती बाप्पा. इथून परत गणसंकुलला जायचं आहे. गणसंकुलवर परत वर्कशॉपला यायचं आहे. आणि आपल्याला भेटले बघा कोण बघा, आपली मंडळी भेटली आहे आणि शूट चाललाय, कारण की समोरून येतोय बाप्पा आणि इथे आहे आपला रवी दादा. का कसा शूट चाललाय? मस्त आहे ना, रिलॅक्स मध्ये आणि खूप चांगला शॉट भेटतोय. तर नमस्कार मंडळी, कशा आहात सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती ऋतुसागर ब्लॉग. आणि सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप 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 शुभेच्छा. आज 15 ऑगस्ट, आज आपला भारत स्वतंत्र झाला होता आणि त्यासाठी सर्वांना, आपल्या मंडळींना, आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीला सर्वांना स्वातंत्र्याच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, आजची सकाळ खूप चांगली झाली आहे. सोसायटीमध्ये स्वातंत्र्य दिन साजरा होता. मी होस्टिंग केली, त्याच्यामुळे मला थोडं लेट झालं निघायला. आत्ता वाजतायत 11, सव्वा 11 वाजतायत आणि मी आता निघालोय परेलला, कारण की परेलला आपण जाणार आहोत. तिथे आगमन शूट करणार आहोत. आगमनानंतर अजून काय काय नवीन आहे, तर तिथे तुम्ही गणपतीला गेल्यानंतर गणपतीसाठी लागणाऱ्या सर्व शॉपिंगच्या वस्तू तिथे लालबाग मार्केटमध्ये भेटतात. तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. त्या पण आपण आजच्या ब्लॉगमध्ये कव्हर करणार आहोत. तर एक ब्लॉग होईल, 2 ब्लॉगमध्ये येईल, माहिती नाही, पण ते पण सर्व आजच्या ब्लॉगमध्ये आपण शूट करणार आहोत. त्या सगळ्या गोष्टी बघायला तुम्हाला ह्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करायला लागेल. तोपर्यंत सगळी तयारी करून घेतो, मग डायरेक्ट जाऊया आता आपण परेलला. समोर आहे मित्रांनो, आता आपण आलोय विरार स्टेशनला आणि मंडळी काय स्टेशन दिसतंय बघा ना. आणि समोर बघा तुम्हाला दिसतंय ढग भरलेले आहेत. आणि तुम्हाला माहितीच आहे, जेव्हा गणपतीचं आगमन असतं तेव्हा हे वातावरण आपल्याला असंच बघायला भेटतं यावर्षी. म्हणजे आपले जे वरुण राजा आहेत, पाऊस आहे, तो आपल्या गणराजाचं स्वागत अशाच प्रकारे करतो. आणि आपण आता वेट करतोय, आपली ट्रेन येईल. आपण चर्चगेट ट्रेन फास्ट पकडू किंवा दादर जी येईल ती पकडू आणि डायरेक्ट परेलला पोहोचूया आणि तिथेच भेटूया. मित्रांनो, आता आपण पोहोचलोय करी रोडला. करी रोडला आपण गणसंकुलच्या इथे आलोय आणि गणसंकुलच्या इथेच बाहेर आल्या ना एवढा क्राऊड दिसलाय ना मला, की आता कोणत्या गणपतीचं आगमन होणार आहे बघायचं आहे. आणि त्यासाठी तिथे आता आपण आलोय. पण बघा की किती गर्दी आहे, दाखवतो तुम्हाला. मित्रांनो, फक्त हा क्राऊड बघा. हा क्राऊड आलाय कशासाठी, तर बाप्पाच्या आगमनासाठी आलाय. आणि इथे रेडी होतोय तो राजाचा सिंहासन आणि रथ तयार होतो आणि इथून मूर्ती बाहेर येणार आहे. परत खूप सुंदर मूर्ती आहे. मला वाटतं की ही खेतवाडीची मूर्ती आहे आणि काय जबराट मूर्ती आहे मित्रांनो, कारण की रथ अवतार आहे. समोर सिंह आहेत आणि सिंहाच्या रथावरती बसलेली उभी मूर्ती आहे. किती भारी मूर्ती आहे, तुम्हाला लगेच दाखवतो आता. आणि माझ्या डोळ्यासमोर आहे ना यार, डोळे हलत नाहीत. आणि खूप सुंदर मूर्ती आहे, तुम्हाला दाखवतो लगेच.
खेतवाडी दुसरी तिसरी गल्लीचा विघ्नहर्ता आहे मित्रांनो, आणि खूपच सुंदर मूर्ती आहे. आता तुम्ही जे सिनेमॅटिक शॉट्स होते ते बघितले, पण मूर्ती डोळ्यांनी बघायला म्हणून पुढे आलो आणि खूप छान आहे. मित्रा कशी आहे मूर्ती? एक नंबर. कशा भारी वाटली ना आतापर्यंतची बाप मूर्ती आहे ना, खतरनाक मूर्ती, आणि ती दाखवायला तुम्हाला समोर आलो. मूर्ती कशी आहे? फेब्रुवारीचा विघ्नहर्ता बाई गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो बघा काय घडतंय पाठीमागं. पाऊस आलाय. पावसाचं वरदान भेटलं. पाऊस येतो. तर मंडळींनो मित्रांनो, आता आपण आतापर्यंत दोन मूर्त्या बघितल्या आहेत. एक होता तो आपला खेतवाडी दुसरी तिसरी गल्लीचा विघ्नहर्ता होता, खूपच सुंदर मूर्ती होती. आणि ही दुसरी मूर्ती पण कोणत्या मंडळाची आहे नाही माहिती, कारण की नाही कळालं. एवढा पाऊस पडत होता, त्यामधून इथून मूर्ती बाहेर येते, त्या गेट मधनं मूर्ती बाहेर येते. पण गणपती बाप्पा खूपच सुंदर आहेत ह्या वर्षीचे. तर आता बघूया अजून आपल्याला चालत चालत कोणत्या मूर्त्या भेटतात बघायला. त्या आज महानागपण आहे, तर खूप मूर्त्या आहेत. आपले मित्र पण यामध्ये सगळे शोधायचे आहेत, तर असेच व्हिडिओ बघत राहा. आता आपण मित्रांनो गणसंकुलला होतो. आजचा शूट हा काहीसा असाच असेल, कारण की परेल वर्कशॉपवरनं पण मूर्ती येत आहेत, गणसंकुलकडनं पण मूर्ती येत आहेत, आणि सर्व मूर्त्या तुम्हाला दाखवायच्या आहेत. तर फिरत फिरत तुम्हाला मूर्त्या दाखवायला लागतील. एका ठिकाणी राहून मला तुम्हाला सगळ्या मूर्त्या दाखवता नाही येणार. आता मी चाललोय परेलला, आणि परेलला खूपच सुंदर मूर्ती मला दिसते वर्कशॉप मधनं बाहेर आलेली. तर मलाही बघा, माझंही ऐका, आणि गणपती पण बघा मित्रांनो कसा वाटतोय. आतापर्यंत आवडत असेल ना व्हिडिओ, तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आणि कमेंट करायला विसरू नका. गणपती बाप्पा मोरया. चला पटापट जाऊया, कारण की क्राऊड जातोय सगळा, परेल वर्कशॉपकडे जातोय, आणि आपण पण धावत धावतच पोहोचायचं आहे थोडा, कारण की टाइम नाही. कारण की इथून परत गणसंकुलला जायचं आहे, गणसंकुलवर परत वर्कशॉपला यायचं आहे. आता आपण चाललोय परेल वर्कशॉपला, आणि समोर खूपच सुंदर मूर्ती आहे, उभी मूर्ती आहे, दाखवतो तुम्हाला लगेच. आपल्या समोर आहे आता बाप्पा, आणि बाप्पा उभा आहे, आणि खूपच सुंदर मूर्ती आहे. लगेच दाखवतो. खाली मूषकराज आहेत, आणि मूर्ती खूपच सुंदर वाटते, तुम्ही एकदा बघा. हा धारावीचा सुख करता होता मित्रांनो, आणि खूपच सुंदर मूर्ती होती. कशी वाटली मित्रांनो? मला तर खूपच जास्त आवडले. म्हणजे तुम्हाला दोन मूर्त्या दाखवल्या, खूपच सुंदर होत्या. एक होता तो खेतवाडीचा विघ्नहर्ता, आणि हा धारावीचा सुख करता. खूपच सुंदर मूर्त्या.
आपण चालत चालत आता नरेपाकला आलोय, म्हणजे परेल वर्कशॉपच्या इथे आलोय, परेलच्या राजाच्या इथे आलोय आणि आपल्याला भेटले बघा कोण, बघा आपली मंडळी भेटली आहे आणि शूट चाललाय कारण की समोरून येतोय बाप्पा आणि इथे आहे आपला रवी दादा. का कसा शूट चाललाय? आज मस्त एकदम मस्त आहे ना, रिलॅक्स मध्ये आणि खूप चांगला शॉट भेटतोय. आपले मित्रमंडळी आहेत, कशा भेटताय शॉट्स? एकदम मस्त भेटतंय. एकदम मस्त. आणि कसं वाटतंय आजचं आगमन? एकदम बेस्ट आहे कारण की क्राऊड पण एवढं हे नाही. उद्या अजून मजा येते कारण की उद्या आपलं महाआगमन असणार. बरोबर, उद्या अजून महाआगमन. एक आपला मित्र भाई, काय बोलतोस? शूट विरारला मजा आली. मजा आली ना विरारला? आणि आता कुठे कमेंट आली आपली ब्लॉग वर. बघितली मी, आता डायरेक्ट विरारला. आता परत विरारला येऊ. त्यांना तुम्ही ओळखतच असाल. बघा खूप कसा चाललाय ब्लॉग. एकदम मस्त आणि स्वातंत्र्याच्या हार्दिक शुभेच्छा. हार्दिक शुभेच्छा सर्वांना, हार्दिक शुभेच्छा. आणि सर्व शूट करतायत कारण की समोरून बाप्पा येतोय. दाखव तुम्हाला लगेच सिनेमॅटिक शॉट्स. घेतलं घेतलं, मी त्यांचे ब्लॉग बघतो. मित्रांनो, आता जो आपण बघितला ना तो होता मुंबईचा लंबोदर. आणि मुंबईचा लंबोदर दिसायला खूपच सुंदर होता. सिनेमॅटिक शॉट्स पण खूप चांगले आलेत. क्राऊड नव्हता म्हणून, कारण की खूप जाम मजा आली. लांबून शूट घेतोय पण एकदम प्रॉपर भेटतोय. गर्दीमध्ये जायचं थोडंसं टाळतोय. पण तुम्हाला कसे वाटतंय शॉट्स नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा. मित्रांनो, आता मी तुम्हाला दाखवला मुंबईचा लंबोदर. आता पण मी जस्ट पुढे जातच होतो गणसंकुलकडे, पण ह्याच ठिकाणी ह्याच फ्रेम मध्ये अजून एक बाप्पा येतो आणि तुम्हाला बघायला भेटलाय. खूप भारी मूर्ती आहे आणि खूप मस्त मूर्ती आहे. तुम्हाला लगेच दाखवतो आता की. आणि मला तर ह्या मूर्तीमध्ये आहे ना मुंबईच्या राहायची एक झलक दिसते का माहिती नाही, पण लगेच तुम्हाला दाखवतो आता फ्रेम मध्ये ती. मित्रांनो, कसं वाटतंय तुम्हाला आजचं आगमन? कारण की खूप मजा येते आणि खूप मजा असेल तर तुम्हाला पण मजा बघायला पण येत असेल. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगचे 1 किंवा 2 व्हिडिओज होऊ शकतात, पण हा ब्लॉग मी कुठे एंड करू शकतो तर असं काहीच आहे. पण आजचा ब्लॉग एंड झाला म्हणजे तिथे संपला असं नाही. अजून पण व्हिडिओ येणार आणि तुम्हाला सगळे आगमन याच चॅनलवरती बघायला भेटणार मित्रांनो.